त्यांना तर मग त्यांचं दुकान कसं चालणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण ते एकदम हातबल झालेले आहेत. त्याच्यामुळे टीका टिप्पणी करून जनतेचा काय आपल्याप्रती भाव निर्माण होतो म्हणून ते बघत असते. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी आमची महायुती अभेद आहे, कधी बघणार नाही आहे. तुमची महाआघाडी एकत्र आहे का ते पहिलं पाहावं, कारण जे काय विरोधी पक्ष नेत्यामध्ये साठी जात आहेत ते एकत्र मिळून कुठं जात नाही आहेत. एक पैसे जाऊन आपापल्या पर्यंत सांगतो, त्यांनी सगळ्यांनी एकत्र जाऊन सगळ्यांना सांगावं काय आहे ते, म्हणजे एकत्र होऊ शकतात. विरोधी पक्ष नेते पक्ष होतात, सगळे पक्ष होतो आणि त्याच्यामुळे आम्ही तेच सांगतोय सगळ्यांनी एकत्र सांगावं, कारण काँग्रेस वेगळं सांगतोय, सगळ्यांनी वेगळं सांगताय, त्यांनी एकत्र व्हावं. आघाडीने सांगतो दिल्ली महाराष्ट्रापासून बरीच लांब आहे आणि तिकडं वेगळा आहे, वेगळा आहे. त्याच्यामुळे आमचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती असे काही निर्णय घेतात ते योग्य घेतील आणि त्यासाठी जे काय ते चर्चा करत आहेत त्यांना टीका टिप्पणीशिवाय काय राहिलेलं नाही आहे आणि म्हणून मला वाटतंय की त्यांनी टीका टिप्पणी करत राहावं. 2 दिवस आम्ही अधिवेशन संपून रायगड आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही चर्चा करणार आहे की आम्ही सभागृहामध्ये हा विषय चर्चेला आणतो. उद्या कोणी जर उठून असे बदनामी करत त्यांनी रिअलिटी असं ते दाखवावं, त्याबद्दल काय आमचं किंमत असतं तर महेंद्र दडवी त्यांनी कोणाचं घेतलं किंवा काय घेतलं ह्याच्यापेक्षा जी काय वस्तू समोर त्यांनी आम्हाला सिद्ध करावी त्यांनी चॅलेंज केले. जर त्यांनी खरं करून दाखवलं आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ, एवढा मोठा त्याग कोण करू शकतो. याला कर नाही त्याला डर नाही. आम्ही रायगडचे मावळे, शिवाजी महाराजांचे मावळे, बाळासाहेबांचे सैनिक, शिंदे साहेबांचे समर्थक आणि महायुतीतले आम्ही आमदार आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला दाखवावं, त्यांनी त्याच्यावर केलं, आमच्यावर केलं, आणखी कोणावरती करते करत असताना त्याची सत्यता जर पडताळायला पाहिजे हे आमचं म्हणणं. आणि तुम्ही लोकांनी पण पूर्ण खात्री केल्याशिवाय काही गोष्टी ज्या काही प्रसिद्धी माध्यमाला करताय ते पण मला वाटतं योग्य नाही असं आम्हाला वाटतंय. म्हणून तुम्ही थोडा हा विषय चर्चेला आणावा का म्हणून माझ्यावर चर्चा करू. राज काय नाही बाज काय नाही. आम्ही साधे आमदार, आम्ही ग्रामीण भागातले आमदार आणि शिवाजी महाराजांचे मावळ्यांमध्ये सांगितलं बांधवसाहेबांचे शिवसैनिक आणि एक शिंदे साहेबांचे खंडे समर्थक म्हणून आम्ही काम करतो. जे आमचे नेते म्हणते ज्यांनी जसं आत्तापर्यंत काम केलं की थोड्या प्रमाणात आम्ही करतोय. आम्ही सेट जरूर आहोत पण गरिबांच्या, कारण गरिबाला मदत करणं आमचं धर्म आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला लोकांनी 400 निवडून दिलेलं आहे. त्यामुळे साधं राहिलं आणि वेगळं राहिलं फरक काय. साधं राहून तेवढं लोक आपलंसं करतात, वेगळं तुम्ही राहा लोकांपासून दूर राहा, लोकांपासून परत दूर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही साधे शेट उपस्थित केला. पैशाच्या बॅगा वेगळ्या, पत्त्याच्या बॅगा वेगळ्या. शिंदे साहेब पत्त्याच्या बॅगा घेऊन फिरतात, पैशाच्या बॅगा फिरतात घेऊन फिरण्याचं काही कारण नाही आहे. म्हणजे असं कोण असे नेते आहेत की ते हेलिकॉप्टरमधनं पैसे घेऊन फिरतील. त्याच्यामुळे जे काही ते आरोप करत आहेत ते चुकीचे होत आहेत. जेवढे आरोप केले सगळे आत्तापर्यंत मुद्दा बॅगा ज्यावेळेला आम्ही विमानतळावरती जातो त्यावर ठीक बॅगा तपासल्या जातात, कपडे आहेत काय आहेत त्यामुळे परत तपासण्याची काही वेळ येत नाही. आणि गांधीची काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय. त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता त्या गुलामाने काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं. आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतं.